बाळा, तुझ्या आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार अडत असेल तर प्रत्येक वेळी नशिबाला दोष देऊ नकोस. कदाचित तुझी दिशा बदलण्याची वेळ आलेली असेल. बाळा, ज्या व्यक्तीला गमावण्याची तुला सर्वात जास्त भीती वाटते तिच्यामुळे स्वतःला गमावू नकोस. कोणतंही नातं तुझ्या आत्मसन्मानापेक्षा मोठं नसतं. काही इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो, कारण तुला हवी असलेली गोष्ट मिळण्यापूर्वी तिची किंमत समजण्या इतका अनुभव तुला मिळणं गरजेचं असतं. लोक तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहतात, पण त्या हसण्यामागे तू किती गोष्टी सहन केल्यास हे प्रत्येकाला सांगत बसू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यात अचानक एखादी व्यक्ती पुन्हा भेटली तर जुन्या आठवणींनी लगेच निर्णय घेऊ नकोस. माणूस परत येतो, पण तो बदललेला असेलच असं नाही. जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा घाबरू नकोस. कधीकधी बंद झालेला मार्गच तुला चुकीच्या दिशेने जाण्यापासून वाचवत असतो. तुझ्या मनात एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर फक्त भीतीमुळे ती सोडू नकोस. भीती कमी होण्याची वाट पाहत बसलास तर अनेक संधी तुझ्या पुढून निघून जातील. बाळा, प्रत्येक वेळी तुला उत्तर देणं आवश्यक नसतं. काही लोकांना उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या स्वभावाची ओळख होऊ देणं जास्त महत्त्वाचं असतं. ज्याच्यावर तू डोळे झाकून विश्वास ठेवतोस त्याच्याकडेही स्वतःचा विवेक ठेव. श्रद्धा ठेव, पण स्वतःचा विचार कधी बंद करू नकोस. तुझ्या आयुष्यातील शांत दिवस कमी लेखू नकोस. संकट नसलेला साधा दिवसही तुझ्यातली मोठी भेट असते. बाळा, कालची चूक पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला शिक्षा करू नकोस. चूक झाली असेल तर तिच्याकडून शिक आणि पुढचा निर्णय शहाणपणाने घे. तुझं नशीब बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा तुझ्या सवयी बदल, कारण अनेकदा नशिबापेक्षा सवयीच माणसाचं आयुष्य घडवतात. बाळा, तुझ्याबद्दल चुकीचं बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्पष्टीकरण देत बसू नकोस. ज्याला सत्य जाणून घ्यायचं असेल तो तुझ्याकडे येईल. मनापासून केलेली प्रार्थना कधी वाया जात नाही, पण तिचं उत्तर तुझ्या अपेक्षेप्रमाणेच येईल असं नाही. कधी उत्तर परिस्थितीच्या रूपात येते. बाळा, जे तुझ्या हातात नाही त्यासाठी चिंता करू नकोस, पण जे तुझ्या हातात आहे ते निष्काळजीपणाने गमावू नकोस. तुझ्या आयुष्यात एखादी व्यक्ती तुला वारंवार दुखावत असेल लगेच तिला बदलण्यापेक्षा स्वतःची मर्यादा चांगुलपणाचा प्रत्येक नातं टिकवणं ही शहाणपणाची निशाणी असते. बाळा, काही दिवस तुला स्वतःची ओळख कोणाच्याच मनात जागा येईल अशा वेळी मोठे लक्षात नको घेऊस. गर्दीत हरवण्यापेक्षा स्वतःच्या मनात स्वतःची जागा आयुष्यात निर्माण करणं महत्त्वाचं आहे. कमी असेल तुझ्या आयुष्यात जे घडून गेलं ते बदलता येणार नाही, वेळ लागतो, पण त्यातून शिकून आयुष्याची तुझ्या आयुष्य बदलता येईल. तुलना केलीस नशिबाची वाट पाहत बसू नकोस. कमी वाटेल. तुझ्या हातात असलेलं एक छोटं पाऊलही आज एखाद्या गोष्टीच्या मोठ्या बदलाला प्रयत्न कर आणि परिणामाची चिंता थोडी बाजूला ठेव. चमकणारी प्रत्येक गोष्ट प्रयत्नाचं फळ लगेच दिसत नाही. प्रत्येक गोड बोलणारा माणूस तुझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती कायमची सोबत करण्यासाठी येत नाही. कोण किती दिवस राहील फक्त एक हे धडा तुझ्या हातात शिकवून नाही. पुढे निघून पण जातात. ते असताना तू त्यांच्याशी जेव्हा कसं तुझ्या वागला मनाला एखादा हे निर्णय कायम बद्दल तुझ्या हातात आहे. सतत शंका येत असेल बाळा, तेव्हा थोडं संकट थांब. आलं म्हणून माझ्यावरचा घेतलेला विश्वास निर्णय सोडू नको. अनेकदा शांततेची कधी किंमत संकट दूर मोजायला लावतो. करण्याआधी मी तुला बाळा, त्यातून तुझ्यावर चालण्याची अन्याय ताकद झाला देतो. म्हणून तुझ्या मनात तू कायम एकटा राग नाहीस ठेवू नकोस. असं मी तुला दुसऱ्याने सांगतोय. केलेली फक्त चूक तुझ्या परिस्थिती मनाची कठीण झाली शांतता म्हणून कायम माझी राहून साथ संपली तुला असं सगळे समजू नको. एकाच वेळी मिळावं तुझ्या अशी मनातला इच्छा करू प्रश्न नकोस. मला शब्दात एक-एक पाऊल पुढे सांगण्याआधी टाकताना तुझ्या डोळ्यात मिळालेले दिसतो. समाधान हे प्रत्येक आयुष्याचा उत्तर सुंदर तुला भाग तुझ्या असतो. इच्छेप्रमाणे मिळेल काही वेळा तुझ्या आयुष्यातील सर्वात वेळ मोठी आली संधी की त्याचा अर्थ अगदी साध्या तुला स्वरूपात समजेल. येते. बाळा, छोट्या आज गोष्टींकडे तुझ्यापासून नेहमी दूर दुर्लक्ष गेलं करू नकोस. म्हणून दुःखी होऊ बाळा, नकोस. मनातलं कधी दुःख हात रिकामा प्रत्येकासमोर केल्याशिवाय उघड करू त्यात नकोस. नवीन काही काही ठेवता जखमा येत नाही. शांतपणे भरून तू देणं थकला असेल हेही तर थोडा स्वतःवरचं वेळ प्रेम थांब, आहे. पण मागे फिरू तुझ्या नको. आयुष्यात चांगला तुझा काळ सुरू प्रवास झाला अजून की संपलेला जुन्या नाही. दुःखांना विसरू नकोस. तुझ्या डोळ्यात कारण त्या अश्रू आले दुःखानेच म्हणून तुला तू कमजोर आजचा होत मजबूत नाहीस. बनून मनातलं माणूस दुःख बनवलं बाहेर आहे. येतं तेव्हा तुझ्या माणूस मनात पुन्हा एखाद्या उभं व्यक्तीसाठी राहण्यासाठी अजूनही तयार राग होत असेल असतो. तर स्वतःला बाळा, प्रश्न विचार, प्रत्येक गोष्ट मी हा राग माझ्याकडे घेऊन अजून मागत किती दिवस बसू जगणार? नकोस. कदाचित काही उत्तर तुलाच गोष्टीसाठी मोकळं तुझ्या करेल. हातांनी प्रयत्न बाळा, कर. उद्या कारण काय होईल याचा प्रयत्नातूनच अंदाज तुझी कुणालाच ताकद तुला पूर्णपणे कळेल. नसतो.
बाळा, आजचा दिवस ज्याने तुला भीतीमध्ये दुखावलं जगण्यापेक्षा त्याच्यासारखा होऊ नको. विश्वासाने जग. त्याने तुला दुःख लक्षात दिलं म्हणून ठेव, तुझ्या मनात तुझ्या आयुष्यात सांगून काहीही का कायमचं बदलायचं? नसतं. तुला ना दुःख, उशीर ना होत आहे अडचण, असं ना वाटतंय वाईट ना? वेळ. म्हणून आज लक्षात कठीण ठेव, आहे म्हणून उशीर उद्याही होणं तसंच आणि असेल संधी असं संपणं कधीही समजू दोन नकोस. वेगळ्या गोष्टी